आत्महत्या केल्याचा प्रयत्न केला असं सांगण्यात आलेलं आहे। पळून जात असताना एन्काउंटर करण्यात आल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे। यावरती अनेक प्रश्नचिन्ह विरोधी पक्षनेत्यांकडून उपस्थित केला, ते आपण कसं पाहताय? असं आहे की मुळात बदलापूर घटना ही खूप गंभीर आहे। त्या आरोपीला तसा जगण्याचा अधिकारच नाही आहे, पण अधिक चांगलं झालं असतं जर त्याला फाशी झाली असती। म्हणजे फाशी जर त्याला दिली असती तर ते अधिक चांगलं झालं असतं। मुळात पोलिसांचा या सगळ्या गोष्टीत संशय निर्माण होणार आहे। बलात्कारासारख्या घटनेतल्या आरोपीच्या हातात बेड्या नव्हत्या का बाहेर काढताना? तो काय टुरिझमला आलेला आहे अक्षय शिंदे? तुम्ही त्याला जेलमधून बाहेर काढून त्याच्या हातात हातकडी न घालता त्याला घेऊन चालला, मग तो तुमच्या रिव्हॉल्वर काढतो आणि आत्महत्येचा प्रयत्न करतो। मुळात याच्यात मला वाटतं मोठे कुणीतरी आरोपी अजून पुढं जाऊ नयेत म्हणून पोलिसांच्यावर दबाव होता का? कसाबनी कधी तुमची रिव्हॉल्वर काढली नाही, कसाबला फाशी झाली, मग कसाबपेक्षा हा सराईत गुन्हेगार होता। कसाबला अनेक वेळा कोर्टात आणलं, त्यावेळेला कसाबला कधी पोलिसांची रिव्हॉल्वर काढता आली नाही। मग अक्षय शिंदेंनी कसाबपेक्षा चांगली ट्रेनिंग घेतली होती का? मुळात अक्षय शिंदेला फाशी व्हायला पाहिजे होती। फाशी होऊन त्याचा मृत्यू झाला असता तर अधिक चांगलं झालं असतं। पण पोलिसांनी नेमकं एन्काउंटर केलं असेल, खरंच घडलं असेल तर काय हरकत नाही, पण कुणाला तरी वाचवण्यासाठी, काहीतरी दाबण्यासाठी पोलिसांनी हे केलं आहे का? कारण एवढा कुख्यात आरोपीला बिगर हातकडीचं जेलच्या बाहेर काढणाऱ्या पोलिसांना अगोदर डिसमिस केलं पाहिजे। नेमकं ही घटना, ही विकृत मनोवृत्तीला एवढ्या सहजासहजी मरण देण्यापेक्षा याला फाशी, चौकात फाशी द्यायला पाहिजे आणि तसं मरण याला खरं तर द्यायला पाहिजे होतं। मरण त्याला आलं हे चांगलंच आहे, म्हणजे त्यांनी घटनाच तेवढी क्रूर केली। त्याला फाशीनी मरण आलं असतं तर कायद्याचं चौकटीत बसून ते मरण त्याचं योग्य झालं असतं, पण काहीतरी दडपण्यासाठी मला वाटतं हे केलेलं आहे। मात्र काहीतरी पोलीस अधिकारी ते देखील जखमी असल्याची माहिती समोर येते। आता असं आहे की मला एक सांगा, पोलीस अधिकारी हे अक्षय शिंदेसारख्या आरोपीला, साध्या 420 मधला आरोपी जेलमधून तारखेला नेताना त्याच्या हातात बेड्या ठोकतात। अक्षय शिंदे काय यांचा जावई होता का? अक्षय शिंदेला कोणती VIP ट्रीटमेंट दिली की त्याला मोकळे हात सोडले आणि तो तुमच्या जवळ येऊन रिव्हॉल्वर काढतो कसा? हा प्रश्न आहे ना। अक्षय शिंदे नराधमच आहे, तो मरायलाच पाहिजे, पण फाशीने मरायला पाहिजे, कायद्याने त्याला फाशी व्हायला पाहिजे। हे सगळं ज्या पद्धतीनं रंगवलं जातंय, तर मला वाटतं ह्यांनी ते एन्काउंटर स्पेशलिस्टचा पिक्चर बघितला दिसतोय, सगळं बनाव केल्यासारखं वाटतं। हा, आता ह्यांनी ते एन्काउंटरचा 56 अब तक 56ला ही स्टोरी जरा मॅच होती असं वाटतंय। अब तक 56 म्हणजे कसाबला बंदूक सापडत नाही पोलिसांची, कसाब कधी असा प्रयत्न करत नाही पोलिसांची बंदूक घेऊन हल्ला करायचा। अक्षय शिंदेला कसाबपेक्षा कुठं ट्रेनिंग घेतली ते बघायला पाहिजे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।